ज्ञानेश्वरी अध्याय 9. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाचे पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. तरी श्रोते हो, माझ्या वचनाकडे तुम्ही पूर्ण लक्ष द्यावे, म्हणजे तुम्ही सर्व शाश्वत सुखाला प्राप्त व्हाल. ही माझी अंतःकरणापासून केलेली प्रतिज्ञा आपण ऐका. तरी पोणी न बोले हाजी, तुम्हा सर्वज्ञाची समाजी. द्यावे अवधान हे माझी, विनवणी सलगीची. परंतु तुमच्यासारख्या सर्व जाणकारांना सभेमध्ये हे अहंकाराने बोलत नाही, तर तुम्ही तत्वविचाराकडे लक्ष द्यावे, ही माझी लढीवाळपणाची प्रेमाची विनंती आहे. काजे लळयाचे लळे सरती, मनोरथाचे मनोरथ पुरती. तरी माहेर श्रीमंते होती तुम्हासी. कारण तुमच्यासारखे श्रीमंत प्रसन्न माहेर घरे असल्यावर मुलांचे हट्ट लाडाने पुरविले जातात आणि मनोरथांची इच्छा देखील पूर्ण होते. तुमचे यादी ठेवेली ओले, सासिन्नले प्रसन्नतेचे मळे. ते सावली देखून लोळे, शातो जीवी. तुमच्या सचिनंदेच्या ओलाव्याने प्रसन्नतेचे फळे फुलले आहे. त्या थंडगार सावलीत श्रमलेली मी विश्रांती घेत आहे. प्रभू तुम्ही सुखामृताचे डोळे, म्हणून आम्ही आपुलीची स्वच्छ ओलावेला आहे. ते तई जरी सलगी करू बिये, तरी विनोके पा. महाराज, तुम्ही सुखामृताचे डोह आहात, म्हणून आम्ही स्वतःच्या इच्छेने यातील ओलावा प्राप्त करून घेतो आहोत. येथे जर सलगी करण्यास आम्ही भिवू लागलो, तर आम्ही कोठे बरे शांत व्हावे तेच सांगा. ना तरी बालक बोबडा बोली, वाकुडा विचुला पाऊली. तो जोज करुणी माऊली, रिझो जेवी. अथवा लेकरू जसे बोबडे बोलत असते, अथवा वेडे वाकडे पाय टाकत चालण्याचा प्रयत्न करत असते, ते पाहून आईच्या हृदयात समाधानाची लहरी निर्माण होत असतात. तेवी तुम्हा संताच्या पडिया हो, कैसे नितरी आम्हावरी हो. या बहु आळू किया जिया हो, सलगी करीत. त्याप्रमाणे तुम्हा संत सज्जनाच्या प्रेमाचा वर्षाव व्हावा, म्हणून उत्कृष्ट भावनेने आम्ही सलगी करत आहोत. वाचुनी माझे बोलती योग्य ते, सर्वज्ञ भवा दृश्य श्रोते. काय धड्यावरी सारस्वते, पडोसी की जय. वास्तविक पाहता माझ्या बोलण्याचा योग्य ते वाचून आपणासारखे श्रोते सर्वज्ञ असू शकतात. सरस्वतीच्या पुत्राला एक एक धडा पाठ करून त्याला शिकवायचे असते काय. अवधारा आवडे ते साना धुंधुरू, परी मातेजी न मरवे काय करू. अमृताची ताटी ओरू, ऐसी रस सोय कैसी. असे पहा, वाटेत तेवढा मोठा काजवा असला तरी त्यांचे सूर्यापुढे तेज पडेल काय. तसेच अमृताच्या भरलेल्या ताटामध्ये वाढवण्यासारखी योग्य पक्वाने कोठून असणार. हा हो हिमकरांची बीजने, की नादा पुढे ऐकवणे. लेनियासी लेने, ते कही आधी. शीतल किरणाने परिपूर्ण असणाऱ्या चंद्राला पंखाने वारा घालणे, किंवा नाद ब्रह्माला गाणे ऐकवणे, अथवा स्वतः अलंकाराला अलंकाराने सजविणे, असे कधी झाले आहे काय तूच सांग. सांगा परिमळे काय तुरुंगवावे, सागरे कोणे टाई नहावे. हे ग
गगनची आड्या बघे ऐसा पवाडू कैसा. सांग बरे, परिमलाने कशाला वास द्यावा, समुद्राने कोणत्या ठिकाणी स्नान करावे, विशाल आकाश त्यांच्या आड होईल असा कोणता मोठा पदार्थ आहे. तैसे तुमचे अवधान धाये आणि तुम्ही म्हणा हे होये, से कर्तृत्व कवन आहे जेने रिझा तुम्ही. त्याप्रमाणे तुमची श्रवण करण्याची इच्छा पूर्ण तृप्त होईल असे वक्तृत्व कोणार्क आहे आणि ज्यामुळे तुमचे मन रंगून जाईल. तरी विश्व प्रकट यागा भासती हाती वेन न कीजे आरती, का चुळो धके आपपाती अर्धुनी निजे. असे जर आहे तर संपूर्ण विश्वाला आपल्या प्रकाशाने प्रकाशित करतो, तर प्रखर तेजयुक्त सूर्यांची हातात धरलेल्या वातीने आरती करू नये का, किंवा विशाल सागराला चुळका भर पाण्याने अर्ध्य देऊ नये का. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती आणि मी दुबळा अर्चित से भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकारल की. महाराज तुम्ही मूर्तिमंत शंकरच आहात आणि दुर्बळ असूनही शुद्ध अंतकरणाने प्रेमपूर्वक तुमची पूजा करीत आहात. म्हणून बेलाऐवजी मी जरी नुरगुडी वाहत असलो तरी आपण त्याचा स्वीकार करावा. बालक बापाचे ताटिरी गे आणि बापा ते जेवू लागे, की तो संतोष लेनी वेगी मुखाची ओढवी. लहान बालक वडिलांच्या ताटासमोर बसून ते वडिलांचा भरवू लागते, तेव्हा तो संतोषाने तो घास खाण्यासाठी आपले तोंड पुढे करतात. तैसा मी जरी तुम्हा प्राती चावटी करीत असो बाळमती, तरी तुम्ही संतोषी जेसी जाती प्रेमाची असे. त्याप्रमाणे हे तुमच्याशी बोललीला करीत आहे, तरी तुम्ही संतुष्ट व्हावे, कारण हा प्रेमाचा स्वभावच आहे. आणि तेने आपलेपणाची मोहे तुम्ही संत घेतले असा बघूये, म्हणून केली संगतीची नोहे आभारू तुम्हा. आणि ज्या आपलेपणाच्या मोहाने तुम्ही संत सज्जन आणि अनेक प्रकारचे मला आपले असे म्हटले आहे, म्हणून त्या सलगीचा तुम्हाला भार वाटणार नाही. अहो तान्याचे लागत झाटे तेने अधिकची पाना फुटे, रोषे प्रेम मधुन वाटे पाडी तयाचे नी. अहो गाईला तान्या वासराने ढुसी दिल्यावर त्याप्रमाणे तिला अधिकच पाना फुटतो, त्याप्रमाणे अतिशय प्रिय जी व्यक्ती असते तिच्या रागवण्याचे प्रेम द्विगुणित होत असते. म्हणून मजले कुराची नि बोले तुमचे कृपाळूपणाने दिले, ते जैले जैसे जाणवले या लागी बोलिलो मी. म्हणून तुमचे सुप्त कृपाळूपण माझ्या लेकराच्या बोलण्याने जागृत झाले असे मला निश्चितपणे जाणवले, याकरिता अवधान द्या असे मी बोललो. एरवी चांदीने पिकावित काहेचे पाणी, की वारया हापताय वाहनी. हा हो गगनासी गवसानी घाली जे केवी. एरवी चंद्राने चांदणे कोणी अढीत घालून पिकवले आहे काय, किंवा वाऱ्याने वाहण्यासाठी कोणी गती दिली आहे काय, किंवा विशाल आकाशाला कोणी गवसणी घातली आहे काय, तूच सांग. ऐका पाणी ओथी जावे न लागे नवनीती माधुला नरी गे, ते बी लाजली जिले व्याख्यान निगे देखुनी जयाते. एका पाण्याला पातळ करावे लागत
नाही. लोणी एकदा तयार झाले की त्याला रवीने कोणी घुसळीत नाही. त्याप्रमाणे या गीतेला बघून लाजलेले व्याख्यान माघारी परतत आहेत. हे असो शब्द ब्रह्म जे बाजे, शब्द मावळल्या निवंतुनी जे, तो गीतार्थ मराठी बोली जे, हा पाढू काही. हे असो शब्दरूपी सूर्य मावळल्यानंतर वेद ज्या बाजेवर निवांत झोपतो, त्या गीतार्थांचे मी मराठी भाषेत वर्णन करावे अशी माझी योग्यता आहे काय? परी ऐसी आई मज दिवसा, तो पुढील याची की आशा, जय धीटिवा करुणी भवदृशा, पढियतया होआवे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, परंतु असा जरी माझा अधिकार नसला तरी पुढील आशेवर इच्छा निर्माण झाली, ती म्हणजे मनात आत्मविश्वास निर्माण करून आपल्या सारख्याचे निस्वार्थ प्रेम संपादन करावे. तरी आता चंद्रापासून निवविते, ते अमृताहुनी जीवविते, तेने अवधाने की जे वाढते, मनोरथा माझिया. तर आता चंद्रापेक्षाही अधिक शीतल करणारे, अमृताहून जीवित वाढणारे असे हे आपले अवधान त्याने माझे मनोरथ उंच करावे. काचे दिठीवा तुमचा वरुषे, तो सकल अर्थ सिद्धिमती पिके, एरवी कोंभेल मन उन्मेषु सुखे, जरी उदास तुम्ही. कारण जेव्हा तुमच्या कृपा दृष्टीचा वर्षाव होईल, तेव्हा माझ्या बुद्धिरूप भूमीत सर्व अर्थरूप धान्य उत्तम प्रकारे फुलून येईल. एरवी तुम्ही उदास असलात तरी नुकतेच अंकुर दशेला आलेले ज्ञान रूपी पीक सुकून जाईल. सहजे तरी अवधारा, वक्तृत्वावधान होय चारा, तरी कोंदे फेलती अक्षरा, प्रेमेयाची. तरी सहजपणे असे लक्षात घ्या की वक्तृत्वाना अवधानाने खाद्य असेल तर तो अक्षराच्या प्रेमाची वाढलेली दोंदे सावरून धरता येतात काय? अर्थ बोलाची वाट पाहे, तेथे अभिप्रायाचे अभिप्राया तेविये, भावाचा फुलोरा होत जाये मातीवरी. आपल्या अवधानामुळे प्रारंभी वक्त्यांच्या मनात अर्थ स्फुरण पावतो, नंतर तो अर्थ स्वतः अस्वीकार होण्याकरिता शब्दांची अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतो. त्यावेळी एक अभिप्राय दुसऱ्या अभिप्रायाला प्रकट करतो आणि बुद्धीवर भावनाच्या फुलांचा बहर येतो. म्हणून संवादाचा स्वाढळे, तरी हृदयाकाश सावर सरस्वते बोळे, आणि श्रोता दूषित तरी वितुळे, मांडला रसू. म्हणून सुख संवाद रूपी अनुकूल वारा सुटला तर वक्त्यांच्या हृदय रूपी आकाशात ब्रह्मज्ञानाचा वर्षाव होतो. श्रोता जर स्थिर चित्ताना नसेल तर ते उत्तम प्रकारे निर्माण झालेले इंद्रधनुष्य रूपी रस वितळून जाईल. अहो चंद्रकात द्रवता किर होये, परी तो तातवडी चंद्रिकी आहे, म्हणून वक्ता तो वक्ता नोहे, श्रुते विना. अहो चंद्रकात मनी पाझरांना आहे हे खरे, परंतु त्याच पाझरास लावण्याचे कौशल्य चंद्रातम आहे. त्याप्रमाणे श्रोत्यांनी अवधान दिले तर हृदयातून शब्द संपदा प्रगट होईल, कारण अवधान देणाऱ्या श्रोत्याशिवाय वक्ता तो वक्ताच नाही. परी आता मुझे गोड करावे, से तांदुळी कासया विनवावे, साई खेडियाचे काही प्राधावे, सूत्रधारा ते. परंतु आता आम्हाला गोड करावे अशा प्रकारची विनंती तांदूळांनी जेवणाऱ्या कशासाठी करावी? कळसूत्री भावल्यांनी आम्हाला उत्तम प्रकारे नाचवा अशी सूत्रधाराला प्रार्थना करावी की काय? तो काय बाहुलियाची आका जानाचवी, की आपुले जाणीवीची कळा
वाढवी, म्हणून या माया ठेवा ठेवी काय काज। तो सूत्रधार बाहुल्यांच्या करामती प्रेक्षकांना दाखवण्याकरता त्यांना नाचवित नाहीत, तर आपली कला दाखवण्यासाठी त्यांना नाचवितो। म्हणून आम्हाला अवधान द्या, अशा उठाउठी करण्याचे कारण काय आहे? तव श्री गुरु म्हणती काही झाले, ते समजतही आम्हा पावले, आता सांगे निरोपिले श्री नारायणे। तेव्हा श्री गुरु म्हणाले, असे इतके बोलण्यासारखे झाले की काय? अवधान द्या, या बोलण्यातील अर्थ समजला तरी आता श्रीकृष्णाने अर्जुनाला जे सांगितले आहे ते आम्हाला सांगावे। तेथे संतोषोनी निवृत्ती दासोय, जिया जिय म्हणितले उल्हासे, अवधारा श्रीकृष्ण ऐसे बोलते झाले। त्यावेळी श्री गुरूंच्या बोलण्याने संतोष पाहून श्री निवृत्तीनाथांचे दास ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, होय महाराज, ठीक आहे, असे उल्हासाने बोलते झाले। श्रोते हो, ऐका श्रीकृष्ण काय म्हणाले ते। नादरी अर्जुन हे बीजा, पुढती सांगिजेल तुझ, जय हंत करणीचे गोजा जीवाची अथवा हे अर्जुना, हे ज्ञान सर्व ज्ञानांचे बीज आहे की माझ्या अंतःकरणातील जीवांची गोष्ट आहे की काय, हे तुला पुढे मी सांगणार आहे। हे नेमाने जीवांचे होय हो फोडावे, मग गुज मज सांगावे, ऐसे काही स्वभावे कल्पिशी जरी। एवढी जीवांच्या आतील गोष्ट बाहेर काढून ते गुह्य मला सांग, का बरे सांगावे? अशी जर तू स्वाभाविकपणे काही कल्पना करशील तरी परियसी का प्राज्ञा, तू वास्तेचीच संज्ञा, बोलिली गोष्टीची अवज्ञा नेनसी करी। तर बुद्धिवान अर्जुना, एक तुला ज्ञानप्राप्तीची तीव्र इच्छा झाली आहे आणि सांगितलेल्या गोष्टींची अवज्ञा करण्याचे तू जाणत नाहीस, म्हणून गुडपणा फुले मोडी, वरी न बोलणे बोलावे घड, परिया मुझे जीवांचे पड तुझ्या जीवी। म्हणून आमची गुह्य गोष्ट बाहेर पडली तर तू पडो, शिवाय न बोलण्याची गोष्ट करावी लागली तर लागो, पण आमच्या हृदयातील गुप्त ज्ञान तुझ्या हृदयात अंकित होते। अगधानी किर दूध गोडा, परिध्यानाशीच नव्हे की गोड, म्हणून सर्व का सेवियाची चाड, जरी अनन्य मिळे। अरे स्तनामध्ये दूध गुप्तपणे वास करीत असते तरी त्यांची गोडी स्तनांना नसते, पण तान्ह्या बाळांची दूध पिण्याची इच्छा पूर्ण होत असेल तर ते इच्छा पूर्ण हो असे मातेला वाटत असते। मोडा होनी बीज काढिले, मग निर्वाळिले भूमी पेरिले, परी ते सांडे विखुर केले मनोये काही। कणगी मधील मी बाहेर काढले आणि ते नांगरलेल्या जमिनीत पेरले तर ते व्यर्थ सांडले विखुरलेले गेले असे म्हणता येईल काय? तू सांग। या लागी सुमनू आणि शुद्ध मती, जो अनिंदको अन्य गती, पैगा गोमे ही परितया प्रती, सावळी जे सुखे। याकरता सात्विक मनाचा व शुद्ध बुद्धीचा आणि निंदा न करणारा असा एक निष्ठ भक्त असेल तर त्याला आपली गुह्य गोष्ट सांगण्याची सुखाने सांगावी असे श्रीकृष्ण म्हणतात। तरी प्रस्तुत आता गुणी तू वाचुनी अनिक नाही, म्हणून तुझ तरी गुजा तरी तुझ्या ठाई लपवू नये। तरी आता प्रस्तुत गुणांनी युक्त तुझ्याशिवाय दुसरा कोणी दिसत नाही, म्हणून जरी ही गुह्य गोष्ट असली तरी तुझ्यापासून लपवून नये असे मला वाटते। आता किती नाव गोजा, महती कानडे वाटेल तुझ, तरी ज्ञान सांगेन सहजा विज्ञानेसी। आता वारंवार गुह्य
गुह्य असे म्हटले असता तुझे हे कंठाळ वाने वाढेल, तरी तुला विज्ञानसह ज्ञान सांगतो ते तू आहे. परी त्याची ऐसे निवाडे से खेवले खर पुढे, मग काढिले फाडे वाडे पार खोनिया. परंतु खरे आणि खोटे याचे मिश्रण झाले असता ते परीक्षा करून वेगळे काढावे, त्याप्रमाणे तुला ज्ञान विज्ञान निवाडा करून सांगेन. का वाचुनिसी सांडावे सांडिले पाय पाणी राजहंसे, तुझ ज्ञान विज्ञान तैसे वाढोनी देई. किंवा चोचीने सांडलेची मिश्र झालेले दूध आणि पाणी राजहंसाने जसे वेगळे करावे, त्याचप्रमाणे तुला ज्ञान विज्ञान स्पष्टपणे वेगळे करून सांगतो. मग वाऱ्याची आधारसा पडीन लाकोंडा कानुरेची जैसा, आणि कणाचा पेशा राशीवा जोडे. कोंडा व धान्य उफवण्यासाठी वाऱ्याने धारेवर धरले असता जसा कोंढा उडून जातो आणि धान्यांची रास आपोआप जोडली जाते, तैसे जे जाणितले साठी संसाराची गाठी, लावून बैसवी पाठी मोक्ष श्रीयेच्या. त्याप्रमाणे जो ज्ञान जाणले असता देहांची प्रपंच हा प्रपंचाच्या पदरी बांधून जीवाला मोक्ष ऐश्वर्य पदावर बसवितो. जे जाणनिया सुईवीच्या गावी गुरुत्वांची आश्चर्य पदवी, जे सकल गुह्यांची गोसावी पवित्राराव. सर्व प्रकारच्या ज्ञानांच्या गावात ब्रह्मज्ञानाला थोरवीपणाची आचार्य अशी पदवी आहे, जे ज्ञान सर्व गुपित गोष्टींचा स्वामी आहे आणि पवित्रांचा राजा आहे. आणि धर्माचे निजधाम देवीची उत्तमाचे उत्तम, पैजया येता नाही काम जन्मतराचे. आणि जे धर्माचे स्वतःचे राहण्याचे घर आहे तसेच तो उत्तमातेला उत्तम आहे, तो ज्ञानांची प्राप्ती झाली असता पुन्हा जन्म मरणाच्या चक्रात फिरण्याचे कारण राहत नाही. मोठके गुरु मुखे उद्देजत दिसे, आणि हृदयी स्वभावची असे प्रत्यक्ष फावे लागे तैसे आपेस याची. सद्गुरूंच्या मुखा कमलातून जे ज्ञान प्रगटताना दिसते ते हृदयामध्ये मूळचे सिद्धच असते, तसेच ते सहजपणे प्रत्यक्ष अनुभवाला येऊ लागते. देवीची का सुखाची पावटी चढता येईल जयाची भेटी, मग भेटल्या की रमिठी भोगणे याही पडे. त्याचप्रमाणे त्याच्या भेटीला सुखकारक पायरीने चढता यावयाचे असते, तरी ते भेटले असता त्यांचे भोगलेपणही अवश्य संपून जात असते. परिभोगाची एलीकडेची मारे चित्त भेटेले सुखा भरे, ऐसे सुलभानी सोपारे वरी परब्रह्मा. परंतु भोगाच्या अलीकडच्या काठावर गुरुमुखाने झालेल्या ज्ञानाच्या तीरावर चित्त स्थिर झाले की ते सुखाने भरून जाते. ते ज्ञान प्राप्त करून घेणे शक्य आहे आणि सुलभ आहे, शिवाय तो ज्ञान स्वरूपच परब्रह्म आहे. पैगानी कै कयाचे हे आता लिहा तरी नवचे, आणि अनुभवीत काही नवचे वरी भेटेही ना. आणखी जे ज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे जो ज्ञान प्राप्त झाले असता नाहीसे होत नाही, तसेच त्याचा कितीही अनुभव घेतला तरी ते संपतही नाही आणि त्याच्या कोणत्याही प्रकारचा विकार निर्माण होत नाही. तेथ जरी तू कार्तिका ऐसी लहान ऐसी शंका, ना एवढी वस्तू हे लोका उरली केवी पा. अर्जुना, तू तर तार्किक आहेस, विचारी आहेस, म्हणून
त्यामुळे तुझ्या मनात अशी शंका येईल की एवढी महत्वपूर्ण ज्ञान वस्तू असताना लोकांची या ज्ञानाकडे प्रवृत्ती का नाही. जय कोतरेची आवाढी जळती आगी घातली उडी, ते अनायासे सोगोडी सांडिती केवी. त्यांच्या मनात धनाबद्दल अत्यंत लोभ आहे. तो 100 रुपया 1 रुपया व्याज अशा दराने पैसे देऊन जणू काही जळत्या अग्नीत उडी घेतात, तर मग अनायासे मिळणारी ब्रह्मसुखांची गोडी टाकतील. परिपवित्र आणि रम्य तेवीचे सुख पाय सुगम्य, आणि स्वसुख परिधर्म्य वरी आपण पाजोळे. तरी पवित्र आणि रम्य तसेच सुख कारणाने साधलेले प्राप्त होणारे जाणवयास सुलभ अति सुखकारक धर्माला अनुकूल असे व आपल्या ठिकाणी आपणास मिळणारे. हे सावघाची हा सुर वाढू आहे, परिजन हाती केवी उरोला आहे. हा शंकेचा ठाव किर होये, परी न धरावी तुआ. याप्रमाणे हे सर्व प्रकारे सुखकारक आहे, तर हे लोकांच्या हाती लागल्याशिवाय कसे राहिले अशा प्रकारची शंका घेण्यास जागा आहे. परंतु तू अशी शंका मनात आणू नकोस. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेसिया पधराड, परी अव्यरुणी गोजीड शुद्ध काय सेविती. जसे पहा की दूध हे पवित्र आणि गोड आहे, तसेच तो अगदी जवळ त्वचेच्या पडद्याच्या आतच आहे. परंतु त्यांचा त्याग करून गोचिड रक्ताचे सेवन करीत नाहीत का. का कमल कंदाने दुर्धरी, नादनुक एकेची घरी, परी पराघु सेविचे भ्रमरी, एरा चुखली जीवरे. किंवा कमळाचा स्कंद आणि बेडूक याची राहणे एकाच चिखल रूपी घरात असते, परंतु कमळातील मकरंदाचे सेवन भ्रमर करतात आणि जवळ असणाऱ्या बेडकांना मात्र चिखलच शिल्लक राहतो. नातरी निरेकांच्या परिसवरी, लोया रुतलिया हाती सहस्त्रवरी, परी तेथ बसोनी उपवास करी, का निद्रे जिये. अथवा एखाद्या भागीन माणसाला घरात हजारो मोहरे पुरून ठेवल्या आहेत, परंतु त्याला त्याचे ज्ञान नसेल, तर तो त्या घरात उपाशी बसून दारिद्र्याचे जीवन कठीत असतो. तैसा हृदया मध्यमे राम, असता सर्व सुखाचा राम, की भ्रांतीसे कामो विषयावरी. त्याप्रमाणे मानवाच्या सर्व सुखांचे विश्रांती स्थान असा आत्मराम मी हृदयामध्ये असताना अज्ञानी माणसाची इच्छा विषयाकडे धाव घेत असते. बहु मृग जळ देखोनी डोळा, धुकी जे अमृता गिळती गळाला, तोडीला परिशु बांधिला गळा, शक्ती का लाभे. डोळ्यातील मोठा मृगजळ पाहिला असता अमृताचा घोट गिळता गिळता थुंकून टाकावा, असा शिंब मिथलाय असता गळ्यात बांधलेला परीस तोडून टाकावा. तैसी म्हणतेची लवळ सवडी, मातेन पवती बापुडी, मनणी जन्म मरणाची दुधडी, डहुळीचे ठेली. त्याप्रमाणे मी माझे या भ्रमात रमून गेलेले लोक माझ्याशी एकरूप होत नाहीत, आणि म्हणून जन्म मरणाच्या धुधड्या भरून वाहणाऱ्या संसार नदीत गटकाळ्या खात राहिले आहेत. एरवी मी तरी कैसा मुखा प्रतिभानुका जैसा, काही दिसे न दिसे सावानीचा नो हे. एरवी मी असा आहे, तर तोंडासमोर जसा सूर्य तसा मी सर्वांना सदैव समोर आहे. माझे अस्तित्व स्वयंप्रकाश रूपी आहे आणि स्वयंभू आहे, म्हणून मी कधी नाही आणि भासतही नाही या बोलण्याचा विषय होतच नाही.
माझी आविस्तारलेली नावे हे जगची नोहे अवघे जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेची दही माझ्या विस्तारलेपणाचे नावाने हे संपूर्ण जगत नाही काय हे असे जर तसे जसे दूध विरजलेले असताना स्वभावच तेच दही होते का बीजाची झाले तारो अथवा गाभरची अलंकारो तैसा मज एखादा विस्तारो ते जगा किंवा एक बीज वृक्षाच्या रूपाने जसे विस्तारलेले असते अथवा एकच सोने अलंकार जसे व्हावेत त्याचप्रमाणे माझ्या एकट्यांचा हा विस्तारक म्हणजे हे संपूर्ण जगच होय हे अव्यक्तपणे धिजले तेची मग विश्वत्कारे होती झाले तैसे अमृत मूर्ती मी विस्तारले त्रिलोक्य जाणे हे संपूर्ण विश्व पूर्वी अव्यक्तपणाने धिजलेले होते तेच नंतर विश्वाच्या आकाराने पातळ झाले म्हणजे सर्वत्र पसरले अशा प्रकारे अव्यक्त अशा माझ्याकडून व्यक्त रूपाने हे विस्तारले तेच हे त्रिलोक्य जा मादाली देहांते शेषही भूते पै माझ्या ठाई बिंबाते जैसे जळी फेना जलावर ज्याप्रमाणे भेस भासतो त्याप्रमाणे महत तत्वापासून देहापर्यंत ही सर्व भूते माझ्या ठिकाणी भासत असतात परी तया फेना तू पाहता जे विजळण दिसे पंडुसुता ना तरी स्वप्नेची अनेकता चैरिया न व्हायची परंतु अर्जुना हे भेसामध्ये पाहिले तर पाणी दिसत नाही किंवा स्वप्नातील विविध प्रकारची दृश्य जागृत झाल्यावर राहत नाहीत तसे होते तैसी भूते माझ्या ठाई बिंबती तया माझी मी नाही तया उपपत्ती तुझा पायी सांगितली मागा त्याप्रमाणे हे भूते माझ्या ठिकाणी भासमान होतात परंतु मी ह्या भूतामध्ये नसतो माझ्या स्फूर्ती म्हणजे जगाला प्रतीती आहे परंतु जगाच्या अधीन माझी स्फूर्ती नाही हा सिद्धांत आम्ही तुम्हा सांगितले आहे ते लक्षात आणा म्हणून बोलालिया बोलाचा अतिशोन की जे लागी हे असो परी मजान तू पैसो दिठी तुझी म्हणून मागे सांगितले आहे त्याचा पुन्हा अस्थि विस्तार करू नये असे वाटते म्हणून हे बोलणे राहू दे आता तुझी दृष्टी माझ्या स्वरूपात विस्तार पावे आमची प्रकृती पलीकडे भावे तरी कल्पविन लागसी फाहे तरी मज माही भूते हे हिवावे जे मी सर्व म्हणून आमची मायेच्या पलीकडे असणारी परिशुद्ध स्वरूप स्थिती जर तू कल्पना टाकून पाहशील तर माझ्या ठिकाणी सर्व भूते आहेत असे म्हणणे सुद्धा व्यर्थ आहे कारण सर्व काही मीच आहे हे तू जाण रामकृष्ण हरी